ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची मावळवेद विश्वाभासू नवलोदयला चंडांसू अद्वया अब्जिनी विकासू वंदू आता विनो वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी हे शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी मिया शरदिंदो समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठनिलये सरस्वती नमस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपोली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानी यांचे राजे ज्ञानोबाराय यांचा 3 कडव्याचा उत्कृष्ट अभंग आहे। या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज राम आणि कृष्ण हे नाम चांगले आहे। मग हृदय मंदिरामध्ये त्यांचं स्मरण करा। पहिल्या कडव्यात म्हटलेलं आहे आपण आपली सोडवण करा आणि संसाराचं बंधन तोडा। दुसऱ्या कडव्यात म्हटलेलं आहे जे काय राम आणि कृष्ण माळ आहे ते मात्र हृदयामध्ये ठेवा आणि पुन्हा जे काही रूप असणारं त्याचं मात्र काय करा ध्यान करा। शेवटच्या कडव्यामध्ये म्हटलेलं आहे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया। त्यांच्याविषयी मात्र प्रेम असू द्या, जिव्हाळा प्रेम। या पद्धतीचा अभंगाचा अर्थ आहे। अभंगावर काही बोलण्यापूर्वी क्षेत्र चिंचवड चिंचवडे नगर या ठिकाणी भोलेश्वर भगवान त्यांचं मात्र काय स्थान आहे आणि या स्थानावर आपण सर्वजण फार मोठा असा उत्सव करतात। उत्सव संतांचा आणि देवाचा उत्सव आहे। कोणाचा? संतांचा आणि देवाचा उत्सव आहे। संतांचा उत्सव म्हणजे गजानन बाबा त्यांचा प्रगट दिन। आता प्रगट दिन म्हटल्याच्या नंतर त्यांचा योनीद्वारानं जन्म नाही। ज्यांचा योनीद्वारानं जन्म होत असतो त्यांचा प्रगट दिन नसतं, त्याचा जन्म म्हणता येईल। पण आपण ज्यांची प्रगट दिन करतो असे महान असणारे, आता त्यांना जेवढ्या उपमा दिल्या तेवढ्या कमी पडणारे आहेत। कारण त्या काळात तर मात्र अनेक त्यांना भक्ती वैराग्य मार्गाला लावलेले आहेत, भक्तीला अनेक लावलेले आहेत। आणि त्यांच्या पश्चातही आजही अनेक मात्र त्यांच्या नावावरच मार्गाला लागले, मार्गाला लागत आहेत। मग असे असणारे महान साधू म्हणा
किंवा आपण त्यांना विदेही महात्मे म्हणा. निळा म्हणे विरक्त देही आठवचे नाही विषयाचा. या पद्धतीचा ज्यांचं जीवन त्यांचा प्रगट दिन आपण करतो. मला वाटतं पहिले 2-3 दिवस त्यांची पोथीचं पारायण करतो. बरोबर आहे. त्यांच्या पोथीचं पारायण करतो किंवा आपण त्यांना ग्रंथ म्हणा, त्या ग्रंथाचं पारायण करतो. आणि त्याच्यानंतर भोले बाबा म्हणजे भोळे बाबा. महाराजांनी वर्णनच केलेलं आहे. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चिती, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध का. शिव भोळा चक्रवर्ती, ते शिव आहेत, भोळे आहेत आणि चक्रवर्ती आहे. आता तो काय आपल्याला विषय मांडायचा नाही, पण असे असणारे भोळे बरं का. भोळे या शब्दाचा अर्थ निर्मळ म्हणजे, किंवा पुन्हा आपल्याला सांगतात निष्कपट. समोरचा कसा आहे याच्याकडे न पाहणे, लगेच वर देऊन मोकळं होणे, पुढं काय परिणाम होईल याचा काय मात्र विचारच नाही. म्हणून भोळे म्हणा, निर्मळ म्हणा, शुद्ध म्हणा. भोले बाबाचे या ठिकाणी महाशिवरात्री निमित्तानं हा उत्सव आहे बरं का. शिवरात्र आणि महाशिवरात्र, काय शिवरात्र आणि महाशिवरात्र, महिन्याला जी रात्र येत असते तिला शिवरात्र असं म्हटलं. महिन्याला शिवरात्र आहे बरं का. आता हे जे काही शैव पंथातली मंडळी असन, त्यांना माहिती असल, ते महिन्याला मात्र शिवरात्र साजरी करतात. आणि महाशिवरात्र म्हणजे माव महिन्यात आली शिवरात्र, असं महाराजांचं काहीतरी प्रमाण आहे. म्हणजे महाशिवरात्र, त्या महाशिवरात्री निमित्तानंही मोठ्या प्रमाणामध्ये हा उत्सव चालू आहे. आणि या कार्यक्रमाचे म्हणा किंवा संस्थांचे अध्यक्ष असणारे प्रतिष्ठान जे काही असतील ते म्हणा, अध्यक्ष म्हणा, ते पुन्हा पदसिद्धसे म्हणा, पदाधिकारी म्हणा, या सर्वांच्या वतीनं हा कार्यक्रम आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या गावात म्हणा, परिसरामध्ये म्हणा, ज्यांना फार मोठा असा संकल्प केलेला आहे, दत्ताभाऊ चिंचवडे यांनी मोठा संकल्प केला. माणसा खरं सांगायचं, तुम्ही जसा संकल्प कराल तसा संकल्प ईश्वर पूर्ण करत असतो. महाराजांचं प्रमाण आहे मनाचे सत्य संकल्प असल तर स्वतः देव मात्र तो पूर्ण करत असतो. पण संकल्प कसा असला पाहिजे? सत्य असला पाहिजे. मग आता दत्ताभाऊ चिंचवडे यांनी जो काही संकल्प केला, काय संकल्प केला की जवळजवळ 1,00,000 सव्वा लाख
ज्ञानेश्वरी लिखाण झालं पाहिजे आणि ते स्वतःहून तशा पद्धतीनं मात्र ते कष्ट करत असतात आणि प्रत्येकाला त्या स्वतःच्याच वह्या पण देतात. बरोबर आहे. स्वतःच्याच खर्चातून वह्या घ्यायच्या आणि ज्यांना इच्छा असेल त्यांच्याकडं मात्र वही देऊन ते पूर्ण लिहून घ्यायचे. हा संकल्प संभाजीनगरला पण आहे. जागृत हनुमान मंदिर, बजाजनगर, तिथं पण बरेच भाविक ग्रंथ लिहून काढतात. त्यांनी तर नुसतं ज्ञानेश्वरीचं नाही, गाथ्याचं देखील लिखाण, पुन्हा अन्य जे काय ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं लिखाण. कारण ह्या ग्रंथ लिखाणामध्ये 3 प्रकारची सेवा घडते. कायिक, बरं, पुन्हा तुम्ही म्हणा वाचिक. वाणीनं उच्चार केल्याशिवाय पुढचं लिखाण चालूच होत नाही. आणि मनामध्ये तर ज्ञानेश्वरी आहेच. म्हणून कायिक, वाचिक आणि मानसिक लिखाणानं होत असते. म्हणून ज्यांना कोणी आतापर्यंत लिहिलं नसन, ज्ञानेश्वरी म्हणा, गाथा म्हणा, तर त्यांनी इथून पुढं मात्र अवश्य लिखाण करा. निश्चित आपल्यावर देवाची कृपा होईल. बघा, सांगायचा तात्पर्यार्थ अशा पद्धतीनं हा कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमाला महाराज मंडळी बरीच काही उपस्थित आहेत. आता सगळ्याचे नाव घेणं शक्य नाही. बाल असणारी महाराज मंडळी, थोर असणारी महाराज मंडळी, आणि ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम करण्याचा योग आला असे असणारे शिवाजी महाराज वारकरी शिक्षण संस्था देहू, ते जवळजवळ 20-25 वर्ष झाले का, 25 वर्ष झाली. अव्याहत मात्र संस्थेचं कार्य करतात आणि त्यांच्यामुळे ही कीर्तन सेवा मिळालेली आहे. पुन्हा काही चारठांची मंडळी देखील राहणारी आहेत. त्यांच्यामुळं पण या ठिकाणी कीर्तनाचा योग आला आणि म्हणून तुमच्या सगळ्याचं दर्शन झालं. बरं, शेगावला जे काय 4-2 वर्षे राहिले त्यांच्या पुन्हा बाबा वगैरे सर्वच आहेत. आता जास्त याच्यामध्ये वेळ घालण्यापेक्षा का हो, आता सर्वाला मात्र नतमस्तक होऊन आपण आपल्या सेवेकडे वळू. आता काही लोक म्हणतील का हो, हे तुम्ही अभंग घेतला कसा? आपल्या वारकरी संप्रदायाचा नियम आहे, आरंभाला एकतर नामपर अभंग असावा किंवा रूपाचं वर्णन करणारा अभंग असावा. मग आता नाम म्हणा किंवा रूप म्हणा, या दोन्हीपैकी कोणताही जरी असेल तरी तो अभंग त्या पद्धतीनं घ्यावा. आणि पुन्हा 7व्या दिवशी जागराचं कीर्तन मागणीपर आहे. मग मागायचंच आहे. 7 दिवस करायचं न 7 दिवस करायचं आणि 7व्या दिवशी मागायचं. आणि मग काल्याच्या दिवशी सगळं काय मिळत असतं तो काला, म्हणजे ऐक्य. विठाला विठाला नामाचं महात्म्य सांगत असताना खरं सांगायचं का, नामातूनच सृष्टीची उत्पत्ती झालेली. काय आपण नामाला कमी समजणारी काही मंडळी आहे, पण नामाला कमी समजायचं काही कारण नाही. का? कारण नामातूनच सृष्टीची उत्पत्ती झालेली. मग आता सृष्टीमध्ये आरंभाला जे असेल ते देखील नामातूनच त्यांची उत्पत्ती झालेली आहे. नामातूनच सत्वगुण, रजोगुण, तमोगुणाची उत्पत्ती झालेली आहे. आणि ते नाम कोणतं कल्पना आहे का? एकाक्षरी नाम, ज्याला आपण ओम असं म्हटलेलं. त्या ओम मधूनच या 3 गुणाची म्हणजे 3 देवतेची उत्पत्ती झालेली आहे. मग नंतर सप्त ऋषी म्हणा किंवा जे काय असेल ते
आणि त्याच्या पुढं मात्र मग हे 84 लाख योनी वगैरे जे काय असेल ते सर्व उत्पन्न झालेले आहे. आणि पुन्हा सृष्टीमध्ये नामाशिवाय व्यवहार होऊ शकत नाही. तुमचा संसार असो, तुमचा परमार्थ असो, तुमचा व्यापार असो, तुमचं काही जरी असलं तरी नामाशिवाय मात्र काहीच होऊ शकत नाही. आपलं एवढंच बरं हे की नाही. नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया अनिक पंथा जाशी धनी. ज्ञानोबा म्हणतात नामच हे तत्व सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून इकडं तिकडं उगं फिरत बसू नको, कारण नामच आहे आणि नामातूनच सर्व निर्मित होत असते. आणि नाम जर नसेल तर व्यवहारच होऊ शकत नाही. समजा कल्पना करा, आपण कीर्तनाचंच उदाहरण घ्या, दुसरीकडे आपल्याला उदाहरण द्यायचं नाही. तर एक सांगा, समजा महाराजाचं कीर्तन, आपल्याला तारीख घ्यायची. आता तारीख हे नावच जर नसल, महाराजाचं नावच नसल, तर तुम्ही कोणत्या तारखेला आणि कोणत्या महाराजाचं कीर्तन घेणार सांगा. हा, मग आता सुरुवात तारखेतूनच घ्या. तारीख हे नावच आहे ना, तारीख हे नावच आहे. बरं, महाराज हे नावच आहे. मग आता जर नावच नसल तर महाराज येऊ शकत नाही, कीर्तन करू शकत नाही. लय म्हणजे महाराज लय मोठा आहे, असं मोठा नावच नाही. बर, पुन्हा जर दुसरी गोष्ट सांगायची झाली, आता पकवाजाला पकवाज नावच नाही. आना 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 तरी नावच आहे. विठाला विठाला. आता आना हे देखील नावच आहे. आणि पकवाज हे नाव जर नसेल तर काय आणा. म्हणून आता तुमच्या थोडक्यामध्ये लक्षात आलं, विणा म्हणा, पकवाज म्हणा, टाळ म्हणा, सतरंजी म्हणा, स्पीकर म्हणा, अहो सर्वच घ्या ना. आता याला जर नावच नाही तर हे काहीच होऊ शकत नाही बघा. मग जे होतं ते कशानं होतं? नामानच होत असतं. म्हणून महाराजानं प्रमाण दिलं ना, नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया अनिक पंथा जाशी धनी. आणि मग आता पुन्हा सांगायचं का, जगातलं कोणतंही नाव असू द्या, पकवाज नाव असू द्या, टाळ नाव असू द्या, विना नाव असू द्या, हे सर्वच्या सर्व देवाचंच नाव आहे. काय देवाचे नाव आहे, कारण हे देवातूनच सर्व उत्पन्न झालेलं आहे. देवातूनच हे उत्पन्न झाले नाही का. ते 52 अक्षरे आहेत ना, त्या 52 अक्षरात त्या परमात्म्यातूनच ही 52 अक्षरं उत्पन्न झाली. म्हणून एक लक्षात ठेवा, कोणतंही जरी नाव असलं तरी ते परमात्म्याचंच नाव आहे. म्हणून माणसानं आदरानं देवाचं नाव घेतलं पाहिजे. अहो आपण
खरं सांगायचं का, देवाचे नाव आदरानं घेत नाहीत, संतांचे नाव देखील आदरानं घेत नाहीत, तर मग बाकीच्या ठिकाणी आदर असेल हे तर सांगताच येत नाही. समजा एखाद्याचं नाव ठेवलं राम, आता आपण खरं सांगा आदरानं राम म्हणतो का? राम्या कुठं गेला? काय राम्या कुठं गेला म्हणजे आदरानं आहे का? गाण्या म्हणा, आता इथं गाणी आहे. आता गणेश भगवंताचं नाव घ्या ना, गणेश देवाचं नाव आहे. आता गणेश या शब्दाचा अर्थ माहिती असेल, गण आणि ईश, गणेश. आता गाण्या म्हणल्यावर काय सांगा बरं, म्हणजे असे भागवती आहे काय हे नाव आहेत का? आता मला तुमचे नाव माहीत नाही, नाही तर सगळ्याचे नाव घेतले असते, विठाला विठाला. एक लक्षात ठेवा, सगळ्याकडं आदर भावानं जर पाहिलं तर नावामध्ये देखील आदर राहत असतो आणि तशा पद्धतीनं माणसं उच्चार करत असतात. मुद्दा आपला चाललेला आहे. म्हणून ओम मधूनच सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे आणि म्हणजे नामातूनच सृष्टीची उत्पत्ती झाली आणि नामातूनच सृष्टीतला व्यवहार होतो बघा. म्हणून या दृष्टीनंही नाम चांगलं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आणि त्याचप्रमाणे जीवाचं खरं जर कल्याण व्हावं असं वाटत असेल, कल्याण कोणालाच व्हावं वाटत नाही बघा, पण इच्छा मात्र कल्याणाची नक्की गोष्ट आहे. कल्याण म्हणजे आपलं चांगलं व्हावा, शेवट आपला चांगलं व्हावा, गोड व्हावा, नाही का? यासाठी केला होता अट्टहास, शेवटाचा दिस गोड व्हावा. शेवट गोड होणं याचा अर्थ काय? गोड असणारा परमात्मा तो प्राप्त होणं, याला म्हणायचं गोड. देव तिळियाला गोडे गोड जीव झाला, साधला हा पर्वकाळ, गेला अंतरीचा मळ, गोडे गोड जीव झाला. देव गोड आहे आणि जीव देखील गोड आहे. विठाला विठाला. देव गोड का? कारण देव गोडच आहे. देव गोड देवा गोड. देव गोड आहे, देवाचं नामही गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबाने घे. सांगा पंढरीराया काय करू यासी, का रूप ध्यानासी नये तुझं. महाराज म्हणतात देव गोड आहे, नामही गोड आहे आणि जीवही गोड आहे. जीव गोड आहे का? कारण देवाचा अंश असणारा जीव हा कडू कसा असेल? भगवान स्वतः म्हणतात ममई वंशो जीव लोके, जीवभूत सनातन मनस्यष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. म्हणून गोडे गोड जीव झाला. तात्पर्य अर्थ आपला चाललेला आहे.
की असं जे काही नाम आहे, आता नामानंच जर देव होत असल, मग ते नाम कसं आहे तर महाराजांना पहिल्याकडे रामकृष्ण नामे हे दोन्ही सागरी रामकृष्ण नामे हे दोन्ही सागरी दोन्ही सागरी रामकृष्ण नामे हे दोन्ही रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. ज्ञानोबराय म्हणतात, बाबा हो, तुम्ही राम आणि कृष्ण हे दोन नामाचा काय करा, जप करा, किंवा रामकृष्ण हरी. दोन म्हणलं की तिसरं असतंच. आता दोन तीर्थ म्हणले की तिसरं तीर्थ असतंच नाही. त्याप्रमाणे राम आणि कृष्ण हरी हे तीन नावं आहेत ना, तर याचा तुम्ही मात्र उच्चार करा. का? राम नाम चांगलं आहे. राम नाम घेतल्यानं काय होतं? जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. तुम्ही कामही करा आणि तुम्ही रामही म्हणा. एक वाक्य सांगायचं का? जिथं राम असतो तिथं काम राहत नाही. जिथं राम राहतो तिथं काम राहतच नाही. आणि जिथं काम असल तिथं मात्र रामाचं काहीच खरं नाही. म्हणजे खरं असूनही खरं नाही. पण लक्षात ठेवा, आपल्याला काम जर संपवायचं असेल तर कामानंच काम संपत हो. आता हे वाक्य लक्षात आलं की नाही कोणाला? कामाला जर संपवायचं असेल तर कामानंच संपवा. गवळणीनं कामानंच कामाला संपवलं. विठाला विठाला कामानंच कामाला संपवलेलं आहे गवळणीनं. आणि म्हणून त्या निष्काम झाल्या होत्या. कारण गोकुळातली लीला आहे ना, गोकुळातली लीला ही काम लीला नाही, तर गोकुळातली लीला ही निष्काम लीला आहे. पण कामाला जर संपवायचं असेल तर राम असणं अवश्य आहे. म्हणून महाराजांना म्हटलेलं आहे, तुम्हाला जे काही कामं असतील, आता काय कामं असतात?
व्यापार म्हणा, नोकरी म्हणा, शेती म्हणा. आता इथं पुण्यात तर शेतीचा विषय, आता इथं दोनच, एक तर नोकरी असेल नाही तर व्यापार असेल. मग तुम्ही नोकरी करा, व्यापार करा, पण देवाचं नाव घेत व्यापार आणि नोकरी करा. तुम्ही म्हणता नोकरी देवाचं नाव घेत करता येते का? आमच्याजवळ एक असा मनुष्य होता, आपले देवा कंडक्टर. त्याने कंडक्टर की करता करताच ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ केल्या एस टीमध्ये. पुन्हा नाद भागवतातल्या काही ओव्या पाठ केल्या आणि पुन्हा त्यांचं बोलणं पांडुरंगा, बायकोला काय म्हणत होते? पंढरी म्हणायची, पंढरीच. आणि पंढरी त्यांच्या बायको असणाऱ्या त्यांना काय म्हणायचे? पांडुरंग. आता पंढरी आणि पांडुरंग म्हणल्यावर तिथं दुःख राहिलंच कसं? विठाला विठाला. म्हणून तुमचा व्यापार असू द्या, तुमची नोकरी असू द्या, देवाचं नाव घेत मात्र तुम्ही करा. महाराज म्हणतात जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. भवश्रम जाईल बरं का. म्हणजे आतापर्यंत श्रम झालेले आहेत ना, कष्ट झालेले आहेत ना. काय 1 जन्म का, 2 जन्म का, 10 जन्म का, 50 जन्म, अहो करोडोनं जन्म झालेले आहेत. आणि त्या जन्मामध्ये दुःख भोगत या ठिकाणी आपण दुःख भोगत आलेले माणसं आहेत. काय सांगू? आणि म्हणून ते दुःख अनेकही आपल्या समोर येतच. तुम्ही बघा, कोणाचं कशाही पद्धतीनं करा, त्याचं समाधान होतच नाही. काही करायचं समाधान समोरच्याचं होतच नाही. समजा स्वयंपाक चांगला केला, उदाहरण, स्वयंपाक चांगला केला आणि जेवायला बसल्याच्या नंतर स्वयंपाक चांगला केला हो पण त्याच्यात मीठच नाही, म्हणजे पहा, हे असमाधान, हे दुःखाची छटा आहे बघा. बरोबर. विषय आपला चाललेला आहे, अनंत जन्मामध्ये आपण दुःख भोगत आलेले आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, जो कोणी काम करत देवाचं नाव घेत असतो, त्याचं भवश्रम जातं बरं का. भवश्रम, या भव म्हणजे जन्म मरण, या जन्म मरणाचं श्रम जात असतं आणि दुःखाचं सुख होत असतं. सुख होईल दुःखाचे. म्हणून राम नाम चांगलं आहे. विठाला विठाला. तुम्हा राम नाम हे चांगलं का म्हणायचं? महाराजांनी म्हटलेलं आहे, राम म्हणता रामती होईचे, राम म्हणता रामती होईचे. पदवी बैसोनी पदवी घ्यायचे, पदवी राम म्हणता रामची होईजे, पदवी बैसोनी पदवी घेईजे. म्हणून महाराजानं राम हे नाम चांगलं सांगितलं नाही. किंवा पुन्हा एका असं प्रमाण आहे,
नाम चांगले चांगले माझी कंठी राहो कुळ उतरिले मुक्त नाम चांगली चांगली माझी कंठी राहू भले कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा नामानं कपिकुळाचा उद्धार झाला आणि राक्षसाला मात्र मुक्त केलेलं आहे. आता हे आपण ऐकणार का आजपासून देवाचं नाव घेणार? आपण ऐकणार का नाम घेणार? तुम्ही सांगा, आम्ही नुसतं ऐकत राहणार पण घेणार नाही. आणि घेणार नाही तर तुम्हाला त्याचा अनुभव येणार नाही. विठाला विठाला मग आपलं नुसतं ऐकत राहणं आहे. मग आता भागवत म्हणा, रामायण म्हणा किंवा शिवपुराण म्हणा, अन्य ग्रंथ म्हणा, आपण काही सोडत नाही. पर कीर्तन काय काय म्हणून दाखवतात, आपण एकही कीर्तन सोडित नाही आणि बदल काहीच नाही. विठाला विठाला कुठेही कीर्तन असू द्या, कुठेही रामायण असू द्या, आपण तिथं जाणार म्हणजे जाणार. पण फरक म्हणलं तर तिळभर नाही. पण आता ऐकून वाया जाणार नाही. सद्गुरू घुले बाबा म्हणायचे, केलेलं वाया जाणार नाही पण तेवढा फायदा होणार नाही. म्हणून ऐकणं वाया जाणार नाही पण आपला मात्र तेवढा फायदा होणार नाही. म्हणून आता नामाचं आतापर्यंत आपण बरंच महात्म्य ऐकलं. पुन्हा राम नाम घेतल्यानं काय होतं माहिती का? रा आणि म दोन अक्षर आहेत. राम म्हणलं की आतलं पाप बाहेर जातं आणि म म्हणलं की बाहेरचं पाप आत मात्र बाहेरच राहतं. मग राहत नाही थोडक्यात. आता त्याचा श्लोकच आहे, आत राहत नाही आणि बाहेरचा आत येत नाही, त्याला राम म्हटलेला. विठाला विठा म्हणून राम हे नाम चांगलं आहे. या पुन्हा महाराजानं दुसरं म्हटलेलं आहे कृष्ण. कृष्ण नामामध्ये फार मोठी ताकद आहे. कृष्ण नामामध्ये फार शक्ती आहे बघा. काहीतरी कृष धातू आहे आणि त्या कृष धातूपासून कृष्ण शब्द बनलेला आहे. आकर्षित करणे. विठाला विठाला टाळी वाजवा. बोला बोला बोला. चित्ताचं आकर्षण करणं. महाराजांनी गोळणीमध्ये म्हटलेलं आहे, हरीने माझे म्हणा. हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त. आता काही
भगवान कृष्णानं म्हणा किंवा बालकन्हैयानं त्यांच्या लीलेतून मात्र सर्वांना आकर्षित केलं. आता त्यांच्या हसण्यातून त्यांच्या बोलण्यातून सर्वाला आकर्षित केलं. आणि पुन्हा मग गवळणी म्हणायचे हसणं हास हास रे नाच नाच रे कृष्ण. आणि मग गवळणी नाच म्हणलं की कन्हैयानं नाचायचं बघा. हास म्हणलं की हसायचं. असं तोंड वाचल्या जायचं. एकच दात असायचं ते फक्त दातच दिसायचा. म्हणजे तात्पर्य अर्थ झाला अशा पद्धतीनं कन्हैयानं मात्र सर्वाला आकर्षित केलेलं आणि सर्वच विसरलेले आहे. विसरल्या काम धंदा विसरल्या काम धंदा सासू सासऱ्याची नाही मरे. आणि एक त्या गोळणी मधलं वाक्य आहे जोपर्यंत विसर पडत नाही तोपर्यंत परमात्म्याचा साक्षात्कार काय. आणि महाराजाचं प्रमाण आहे कान्हा मनमोहन नंदलाल सबही विसरू मग देखे गोपाल. विठाला विठाला. त्या कन्हैयाचं म्हणा कृष्णाचं म्हणा नामाचा उच्चार केला. आता त्या काळातलं बघा आज त्या काळातलं कसं असन ते आपल्याला तर माहीत नाही. पण आजकालच्या काळातला जरी आपण विचार केला आता कीर्तन झाल्यावर भजन असतं ना संध्याकाळी. आणि मग काय 10-5 माणसं म्हणा 10-5 महिला भजनाला बसतात. आता भजनाला बसल्याच्या नंतर हा हा नाही का नाही. आता जे गायक मंडळी आहे ते आता ते गात असतात. आता सद्गुरू वैद्य बाबाचं नाही सांगत म्हणा इथं आपला काय अधिकार नाही. ते म्हणायचे अक्षराची ताडातोड नाही झाली पाहिजे. आणि त्याच्यावर त्यांनी विनोद सांगितला तो मी काय विनोद सांगत नाही कारण आपला अधिकार नाही. विठाला विठाला. मग खाली बसणारी ऐकणारी ऐकतात आणि ते म्हणतात काय तुमचं लावलं रे गवळणी म्हणा जरा. काय गवळणी म्हणा म्हणले काय हे 1 तास झाला हो हा गवळणी म्हणा म्हणले. आणि मग ती गाथ्यातली असो का माथ्यातली असो माणसं ऐकायला खुश होतात. मग आता गवळणी त्या कन्हैयाच्या गवळणी ज्या असतात त्या जर म्हणल्या तर माणसं आकर्षित होतात. काय आकर्षित होतात. म्हणून महाराजांनी म्हटलेलं आहे कृष्ण म्हणजे सर्वांच्या चित्ताचं
आकर्षण करणे, त्यांना कृष्ण असं म्हटलेलं आहे. म्हणून महाराजानं म्हटलेलं आहे हे 2 नामं चांगले, विठाला विठाला. बघा महाराज 2 नामं चांगले सांगितले तुम्ही, मग आम्ही पुढं काय करायचं? तर उत्तरार्धात सांगितलेलं आहे हृदय मंदिरी ठेवून तू ते, नाही का, हृदय मंदिरी स्मराकारी. आता 2 नामं आहेत ना, मग त्या 2 नामाचा हृदया मंदिरामध्ये काय करा? स्मरण करा. हृदयाला काय म्हटलेलं माहिती? हा, हृदय हृदय नाही, ध्यानात ठेवा बरं का. हृदय हृदय नाही, हृदय मंदिर आहे. आता आपण त्याचं घर केलं, हा भाग वेगळा, विठाला विठाला. आणि असं होतं ना, काही माणसं असे असतात घराचं मंदिर करतात, आणि काही माणसं असे असतात मंदिराचं घर करतात. आता आपण नेमकं काय केलं? आपण म्हणलो बरं का, तुम्ही नाही, म्हणजे आम्ही तुमच्यातच आहेत. मग आता आपण हृदयाचं काय केलेलं आहे? घर केलं का मंदिर केलं? मुळामध्ये आहे मंदिर आणि आपण केलं मात्र घर. म्हणून खरं सांग, परमार्थ करणं म्हणजे काय? हा, घराचं मंदिर करणं याला म्हणायचं परमार्थ. घराचं मंदिर करणं याला काय म्हटलेलं आहे? परमार्थ म्हटलेला आहे. बघा तुम्ही, आता इथं भोले गणपती बाप्पाचं मंदिर आहे, पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे, पुन्हा माऊलीचं मंदिर आहे, पांडुरंग विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, पुन्हा भोलेश्वराचं मंदिर आहे, माऊली तुकाराम महाराजांचं मंदिर आहे. बरोबर आहे. आता ही मंदिरं कशाची आहेत? दगडाची. ही मंदिरं कशाची आहेत? दगडाची आहेत. मग ह्या दगडाच्या मंदिरामध्ये देव आहेत का नाही? हा, देव आहे ना. तसं हृदय देखील एक मंदिर आहे. का मंदिर आहे माहिती आहे? हृदय मंदिरामध्ये देवाचं वास्तव्य आहे. देवाय देवाय देवाही पुन्हा दुसरं प्रमाण आहे बरं. देवाही देवाही आम्हा जवळी अंतर्बाह्ये. हा, देव आहे. 2 वेळेला म्हटलेला आहे देव आहे, देव आहे. म्हणले मग कुठे? म्हणले आमच्या जवळ आहे. म्हणले पुन्हा कुठं आहे? म्हणले आत बाहेर आहे. आत हरी, बाहेर हरी. हरीने घरी कोंडिले, हरीने कामा घातला चिरा, वितवरा मुकविले. तात्पर्य अर्थ आपला चाललेला आहे, हृदयामध्ये देव आहे. आणि हे देवानंच आपल्याला सांगितलं, आपल्याला माहीत नाही. कोणी सांगितलं? देवानं सांगितलं. तुम्हाला ओवी पाठ आहे, पण पाठ नाही. आता तैसा हृदयामध्ये मी रामू. हा, तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा आरामो.
की भ्रांतासी कामो विषयावरी, बहु मृग जळ देखोनी डोळा, थुकी जे अमृताचा गिळता गळाळा, तोडीला परशु बांधिला गळा का शुक्तीला. तात्पर्यार्थ स्वतः देवानं कबुली दिलेली आहे की देव स्वतः म्हणतात मी तुमच्यामध्ये राम रूपानं आहे, तैसा हृदयामध्ये मी. तरी पण आपण हृदयामध्ये देव समजायला तयार नाहीत, हे आपलं पाप आहे बघा. मग आता संताच्या वचनानुसार पुन्हा देवाच्या वचनानुसार, मग आता देव नेमका कुठे आहे हो, तर सर्वांच्या हृदयात आहे. सर्वांचे हृदय देशी मी अमुक आहे ऐशी, जे बुद्धी स्फुरे अरणीशी ते वस्तुगामी. आता हे का आता प्रमाण द्यायची किती, आपल्याला जेवढे होते तेवढे आपण सांगितले, तुम्हाला भरपूर असतील होय, नाही तर आम्ही लय झलक आणि तर पुष्कळ सांगण्यासारखं आहे. पण आपल्याला वेळ कमी, एखाद्या खालच्याने पण म्हणा तू सांगत राह, आम्ही ऐकत राहतो. विठाला विठाला. सर्वांचे हृदय देशी मी अमुक आहे ऐशी. पण कोणी म्हणाल का हो हृदयामध्ये देव आहे, आम्हाला एवढं कळालं, पण तो कशा पद्धतीनं आहे, तर ज्ञान रूपानं किंवा कळणे रूपानं किंवा प्रकाश रूपानं परमात्मा आत आहे बघा. प्रकाश रूपानं मला वाटतं अमृतानुभव ते थोडं पहिलंच पाठ आहे, पहिलंच ओबीचं पहिलं. सत्ता प्रकाश सुख या तीही ते उन्हे देख. हा आता अमृतानुभव आहे इथं. सत्ता प्रकाश, प्रकाश म्हणजे हृदयामध्ये बघा, जेव्हा आपल्याला स्वप्न पडत असतात तेव्हा स्वप्नात आपल्याला दिसतं का नाही? स्वप्न कोणाला पडलेच नाही का? स्वप्न कोणाला पडलेच नाही का? पडले ना. पण ते कसे पडले काय पडले ते जाऊ द्या. बरं आपल्याला स्वप्न दिसले का नाही? स्वप्न पडले आणि स्वप्न दिसले. मग आता हे दिसत, हे उजाडा वाचून दिसत का बिना उजाडाचं दिसत? हा उजाडाचं दिसत ना. बरं आता तिथं त्या स्वप्नामध्ये उजेड कुठाला आहे? उजेड कोणता आहे? चंद्राचा उजेड, हा या बल्बाचा उजेड, सूर्याचा उजेड. मग आता कोणता उजेड आहे? अहो आपलाच उजेड आहे. आणि एक वाक्य सांगायचं का, सगळीकडे आपलाच उजेड आहे आणि आपल्याच उजेडानं सर्व जग उजडलेलं आहे बघा. सर्व विठाला विठाला. सगळीकडं म्हणजे जगामध्ये आपलाच प्रकाश, आपल्याच प्रकाशानं सगळं प्रकाशित आहे. सगळं म्हणजे सगळं प्रकाशित आहे. पडून प्रकाश रूपानं परमात्मा सर्वांच्या हृदयामध्ये आहे. सूर्यप्रकाश
घटी राम देहादी एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. जसं सूर्याचा प्रकाश सगळीकडं पडलेला आहे. तर पुन्हा सांगायचं का बरं का? सूर्यप्रकाश सहस्र रश्मी म्हटल्या. याच्या पुढं जर चिंतन सांगायचं झालं तर सूर्याला प्रकाश कोणाचा आहे? हा, सूर्याला प्रकाश देखील ज्याचा सूर्याला प्रकाश आहे. सूर्याची चालवणे तुझ्यामुळे, सूर्याची चालवणे तुझ्यामुळे. वेद म्हणा, सूर्य म्हणा, चंद्र म्हणा, आदी करून सर्व तुझ्याच सत्तेनं म्हणा, तुझ्याच प्रकाशानं सर्व प्रकाशित. पुढं सांगायचं या सगळ्याला प्रकाश कोणाचा आहे माहिती? चंद्र सूर्य आदी करून सर्वाला प्रकाश आपलाच आहे बघा. आता पटन न पटन, पटो न पटो मात्र सत्य नक्की. विठाला विठाला. सर्वाला प्रकाश आत्मप्रकाश. आत्माच प्रकाशित आहे आणि आत्मा हे आपलं स्वरूप आहे. आत्मा हे आपलं स्वरूप आहे की नाही? म्हणून आत्म्याच्या प्रकाशानं संपूर्ण प्रकाशित आहे. मग आता अर्थात सर्वाला प्रकाश कोणाचा आहे? हा, हो, सर्वाला प्रकाश कोणाचा आहे? आपली छातीच होत नाही आपला. विठाला विठाला. आपली मुलं तुमची नाही. आपल्याच प्रकाशानं सर्व प्रकाशित आहे. एवढं सांगायचं कारण परमात्मा सर्वांच्या हृदयामध्ये प्रकाश रूपानं आहे आणि प्रकाश रूपानं परमात्मा असल्यामुळं नाम आणि नामीचा अभेद मात्र हृदयातच होत असतो. या दृष्टीनं महाराजांनी म्हटलेलं आहे, हृदय मंदिरी स्मराकारी रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. हा, स्मरण करा. आता या ठिकाणी 4 वाण्या सांगितलेल्या आहेत ना, नाही का? होठामध्ये वैखरी वाणी आहे, कंठामध्ये मध्यमा वाणी आहे, हृदयामध्ये पश्यंती वाणी आहे आणि बिंबीमध्ये परावाणी आहे. महाराजांना सांगितलं या पश्यंती वाणीमध्ये म्हणजे स्मरण रूप वाचा, त्याला पश्यंती वाचा असं म्हटलेलं आहे. आणि त्या पश्यंती वाचेनं त्या राम आणि कृष्णाचं स्मरण करा. म्हणून रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. पुढं महाराज आम्ही काय करावं ते दुसऱ्याकडे
दुपार कुमारी दुपार कुमारी टाळी वाजा बोला 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 दुपार कुमारी दुपार कुमारी दुपार विठ्ठल 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 रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावी गे. दुसऱ्या कुड्यामध्ये महाराज काय म्हणतात, आपुली आपण करा सोडवन. आणि हे कोणतीही गोष्ट आपलीच आपल्याला करावं लागतं, दुसरं आपलं कोणीच करू शकत नाही. आपलीच आपल्याला असं सोडवावं लागत असतं, कारण आपणच आपल्याला बांधलं, आपल्याला कोणीच बांधलं नाही, आपणच आपल्याला बांधलेलं आहे. आता काही वेळेला असं होतं
कायला म्हणलं चला आळंदीला, चला पंढरपूरला. ते माणसं काय म्हणतात माहिती आहे? महाराज आम्ही बांधलेले. मग आता बांधलेले बरं कशानं बांधले खरं सांग? हा, कशानं बांधले आहे? सगळे मोकळेच आहेत. पण ते काय म्हणतात आम्हाला बांधलेला आहे महाराज. आणि आम्हाला उलट काय म्हणतात माहिती आहे? महाराज आम्ही तुमच्यासारखे जर मोकार असतो, आम्ही तुमच्यासारखे जर मोकार असतो, आम्ही तुमच्या बरोबरच आलो असतो. आणि मग आम्हाला वाटलं की आम्ही मोकारीत म्हणून. पण ते मोकार शब्दाचा अर्थ काय केला बरं का? मोकार शब्दाचा आम्ही अर्थ केला मुक्त. विठाला विठाला. मग आता आपणच बांधलेला आहे, आपल्यालाच मोकळं व्हायचं ध्यानात ठेव. मुक्त होता परिबळे झाला मुक्त होता परी बळी झाला बद्ध. घेऊन या छंद माझे माझे, पाप पुण्यांगी घेतले जडून. वर्म नेने कोण करिता दो. मुक्त होता परी बळी झाला बद्ध. प्रत्येक जण मुक्त आहे म्हणजे मोकळा आहे. मुक्त शब्दाचा अर्थ काय? मोकळा आहे. पण आपण मात्र मी माझेपणानं बद्ध झालेले आहेत, नाही का? मी माझ्यानं बद्ध झालेले आहे. म्हणून महाराज म्हणतात तू बाबा नेहमीच मुक्त आहे. बर, ज्याला तू मी म्हणायला, ज्याला माझं म्हणायला, ते कधीच तू आणि तुझं नाही. पण माणसं विचार करीत नाही. ज्याला आपण मी म्हणतो ते मी नाहीच आहे. कारण मी, समजा उदाहरणार्थ मी देह, काय आता आपण म्हणलो का नाही मी देह, आता याचे दोन अक्षर आहेत का नाही? मी आणि देह. मी आणि देह एक आहेत का दोन अक्षर आहेत? सांगा बरं. हा, कोणाला कळत आहे? याला काय फार वेदांत सिद्धांत पाहिजे नाही. कोणाला कळत आहे मी आणि देह एक आहेत का दोन आहेत? कारण मी देह नाही आणि देह मी नाही. हे वाक्य कळालं का? मी देह नाही आणि देह मी नाही. का? कारण देहाला जाणत असल्यामुळं देह मी नाही. देहाला जाणत असल्यामुळं देह मी नाही, देहाहून वेगळा मी आहे. उदाहरण आपल्याला द्यायचं झालं, आता समजा हे पंखा आहे, हे वरचा पंखा. आता त्या पंख्याला आपण जाणत असल्यामुळं पंखा मी आहे का? का पंख्याहून वेगळा मी आहे? हा, पंखा मी आहे का पंख्याहून वेगळा मी आहे? आता समजा मोबाईल, सध्या मोबाईलाचं राज्य आहे. सगळ्यात जर राज्य कोणाचं असेल सध्या तर मोबाईलचं राज्य आहे. आता त्या मोबाईल आपण जाणतो का नाही? हा, मग आता मोबाईल जाणतो, मग आता जाणणारा तो मोबाईल आहे का मोबाईलहून वेगळा आहे? मोबाईलहून वेगळा आहे ना. जाणणारा मोबाईल नाही, तो जाणणारा मोबाईलहून वेगळा आहे.
तसं देह मी नाही, तर देहाहून मी वेगळा आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण ज्याला देह माझा म्हणतो ते कधीच देह आपण नाही. देह माझा नाहीच आहे, पण आपण मात्र म्हणतो बरं का, देह माझा म्हणतो. आता वास्तविक पाहिलं, देह पंचभूताचा आहे. काय देह पंचभूताचा आहे? तो म्हणताना कशावरून? देहा पंचभूताची जी तत्व आहेत ती जर तत्व काढून घेतली तर तुमचा देह सिद्ध होत नाही. त्याच्याकरता उदाहरण जर द्यायचं झालं, समजा वस्त्र आहे. वस्त्र मग आता उपरणं म्हणा, धोतर म्हणा, शर्ट म्हणा, काय असेल ते. आता सगळ्यात उदाहरण सोपं म्हणजे वस्त्र, उपरणं. आता उपरण्यामध्ये काय माहिती आहे का? उपरण्यामध्ये फक्त आडवे उभे दोरेच, सुताची एक गुंजे, आत बाहेर नाही तुझे, ते बी तीन पण वेन जाणीचे त्रिपुटी आहे. वस्त्रामध्ये आडवे उभे दोरे, याच्याशिवाय दुसरं काय सांगा बरं? हा, आता समजा आडवे उभे दोरे उपरण्यातले चक काढून टाकले, खाली काय राहील? हा, उपरण्यातले चक दोरे काढून घेतले, आडवे काढले आणि उभे काढून टाकले, खाली काय राहिलो? हा, काय नाही. तसं देहाची गोष्ट आहे. देहाचे पंचभूताच्या 25 तत्वापासून बनलेला आहे. आता आकाशाची तत्व, पुन्हा वायूची तत्व, अग्नीची तत्व, पाण्याची तत्व आणि पृथ्वीची तत्व. आता आकाशाची तत्व काम क्रोध अधिक आहेत. काम क्रोध लोभ, काम क्रोध मोह आणि रूप असं काहीतरी आहे, 5 तत्व आहे. हा, काम क्रोध शोक मोह भय. आता समजा हे काढून टाकले. पुन्हा वायूची तत्व, चलन वलन धावून प्रसरण अंकुचन, हे काढून टाकले. अग्नीचे तत्व, क्षुधा तृषा आळस निद्रा अंग, पुन्हा काय, हा, हे काढून टाकले. आणि पुढं पाण्याची तत्व, आकाशे पृथ्वीचे तत्व, आस्ती मांस त्वचा नाडी रोम. आता हे सगळेच्या सगळे काढून टाकले, खाली काय राहिलं सांगा बरं? काहीच. त्याला आपण मी म्हणतो, त्याला मी माझं म्हणतो. हे केवढं आपलं दुर्दैव आहे. म्हणून कोण्याही दृष्टीनं जरी पाहिलं, देह मी होऊ शकत नाही आणि देह माझा देखील होऊ शकत नाही. मग आता मी माझं काय आहे? तुकाराम महाराजांना सांगितलेलं आहे, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. विठाला विठाला. म्हणून कोण्याही दृष्टीनं तुम्ही कोणाला विचारा, देह मी आणि माझा होऊ शकत नाही. पण आपल्याला मात्र चुकीची कल्पना असल्यामुळं देहाला मी माझं म्हणायला लागलेलं आहे. महाराज म्हणतात, मी माझेपणा देहातला काढून टाकणं म्हणजे आपण आपली सोडवण करणं आहे. काय म्हणते ना, आम्ही सोडणार नाही. मग सोडणार नाही तर जन्म मरण चुकणार नाही. काय करायचं? येथे कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्याने अनहित केले. विठाला विठाला. यालाच म्हटलेलं आहे, आपुली आपण करा सोडवण. आणि हे विसरायचं काम नाही बरं का. आणि हे विसरलं नाही पाहिजे, याचं सतत चिंतन केलं पाहिजे. तत्चिंतन पंचदशीमध्ये म्हटलेलं आहे, तत्कथन. त्याचं चिंतन पाहिजे, त्याचंच कथन पाहिजे. नाही तर काय, कीर्तन ऐकलं झटकिलं की आपण मोकळ्याला मोकळे दुसऱ्या दिवशी ऐकायला हजर. पण हे ऐकल्याला सोडायचं नसतं.
याचं चांगलं चिंतन करायचं असतं. हां, म्हणून महाराज म्हणता आपुली आपण करा सोडवण. आपुली सोडून आपल्यालाच करायचं, म्हणजे मी माझेपणातून आपल्याला बाजूला निघायचं. ते पुन्हा एक काहीतरी भारूड काहीतरी आहे ना, तुम्हा सांगते वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. हा, तुम्हा सांगते म्हणजे सद्बुद्धी म्हणायला लागलेल्या आहे. तुम्हा सांगते म्हणजे आत्म्याला म्हणते तुम्ही याच्यातून वेगळं निघा, म्हणजे देहातून तुम्ही वेगळं निघा. तात्पर्य अर्थ चाललाय आपुली आपण करा सोडवण. संसार बंधन तोडा वेगी विठाला विठाला. संसार बंधन तोडा वेगी. आता संसार म्हणजे आता संसाराचे अनेक अर्थ सांगितलेले. जन्म मरणालाही संसार म्हटलेला आहे. आगा उपजने आणि निमने हे साचची जे का मानने तया जीवलोको म्हणे संसार. महाराज म्हणतात या संसाराला देखील तोडून टाका. आपुली आपण करा सोडवण. संसार बंधन तोडावे गे. आता याचा सोपा उपाय आहे. जन्म मरण आपल्याला नाहीच, फक्त आपण मानलेलं आहे. आणि मानलेलं खरं नसतं. विठाला विठाला. आता एखाद्याच्या लग्नामध्ये मामाच नाही, काय नाही, मामा नाही. मग आता मामा नाही, मग आता मामा नाही, मामा नाही, मामा नाही. मग आता कोणाला तरी लग्नात जे आलेले असते त्यांना मामा करावं लागतं. त्याला व्यवहारात काय म्हणलेलं माहिती, कामापुरता हा, कामापुरता मामा म्हणजे लग्न लागेपर्यंत मामा, लग्न लागला की मामा मामा. आता तो कामापुरता मामा मानलेला आहे की नाही, तसं हे सर्व आपण मानलेलं आहे. बघा, जन्म मरण आपल्याला खरं नाहीच. जन्म मरण जर कोणाला असेल तर फक्त देहालाच आहे. म्हणून गीतेमध्ये पण म्हटलेलं आहे, न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः आजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. महाराज भगवान म्हणतात अर्जुना, अरे तुला जन्म नाही, मरणही नाही. जन्म आणि मरण हे देहाला आहे. कशाला आहे? जन्म मरण हे देहाला आहे. आणि आपल्याला प्रत्यक्ष दिसायला जन्म देहाचा झाला का आपला झाला? जन्म तारीख देहाची आहे का आपली आहे? हा, देहाची जन्म तारीख आहे, आपली जन्म तारीख. म्हणून जन्म देहाचा आहे, आपला जन्म नाही. मरण देहाचा आहे, मरण आपल्याला नाही. या विचारानंच आपलं मात्र काय बंधन तुटल्या जाईल. या विचारा वाचून तुटू शकत नाही. म्हणून महाराजांनी म्हटलं, हा विचारून अहंकार सानिजे मग असतीची वस्तू होईजे आपुली स्वस्ती सहजे आपण केली विठाला विठाला. आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे. शेवटच्या कड्यामध्ये काय म्हटलं? देवा ज्ञानी
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया. शेवटच्या कड्यामध्ये राम आणि कृष्ण याचं मात्र ध्यान करा आणि रामकृष्णाच्या ज्या काही मूर्ती आहेत त्या मूर्तीविषयी अंतःकरणामध्ये प्रेम असू द्या असं महाराजांना शेवट म्हटलेलं आहे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया. आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी. ज्ञानेश्वर जगन्नाथ
राम तुकाराम 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 संताची देवाची आपल्याकडून सेवा घडावी आणि संतांना हातात धरावा आणि देवाने आपल्या मनातली इच्छा पूर्ण करावी अशी देव संताच्या चरणी प्रार्थना करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. विठ्ठल जय जय. Thank you.